नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षांपैकी एका मोठ्या पक्षात आतल्या आत काहीतरी शिजतंय असं चित्र दिसू लागलंय. काही अशा घटना घडल्या आहेत ज्यावरून असं वाटतंय की सगळं काही आलबेल नाहीये. आज आपण याच गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत. एका मंत्र्याचा मुलगा, एक गंभीर आरोप आणि एक राजकीय स्फोट, या 3 वाक्यांमध्येच संपूर्ण प्रकरणाची तीव्रता दडलेली आहे. राजकारणामध्ये माहितीये, कधीकधी एक छोटीशी ठिणगी सुद्धा मोठा वणवा पेटवू शकते. आणि इथे तर सुरुवातच एका अशा नाट्यमय वळणाने झालीये. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की सत्ताधारी आघाडीत ही आग नेमकी भडकली कशामुळे? हाच प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. या अस्वस्थतेमागे नेमकं कारण काय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. बरं, कुठल्याही मोठ्या राजकीय वादळाची सुरुवात ती एका छोट्या घटनेतूनच होते, नाही का? या प्रकरणातही तसंच झालं. ती ठिणगी होती एका वादाची, आणि या वादाच्या केंद्रस्थानी होतं एक पिस्तूल, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण या घटनेच्या तपशिलात जाण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ती म्हणजे मातोश्री या नावाचं असलेलं वजन. हे बघा, मातोश्री म्हणजे फक्त ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान नाहीये. ते मूळ शिवसेनेचं एक भावनिक, राजकीय आणि प्रतिकात्मक केंद्र आहे, एक शक्तिस्थान आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मातोश्रीचा उल्लेख येतो तेव्हा त्याचे पडसाद खूप खोलवर आणि भावनिक असतात. तर आता येऊया त्या मूळ घटनेकडे. ती ठिणगी नेमकी काय होती? तर हे प्रकरण आहे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचं. झालं असं की नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एका प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यासोबत त्यांचा वाद झाला, आणि या वादात त्यांनी पिस्तूल हाकवल्याचा एक गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. इतकंच नाही तर त्यांच्यावर पोलीस गुन्हाही दाखल झाला. आणि या एकाच घटनेमुळे शिंदे गटात आतल्या आत जो काही तणाव होता तो पहिल्यांदा चव्हाट्यावर आला. पण थांबा, ही फक्त एकच घटना नाहीये. जर आपण याच्या पलीकडे पाहिलं तर लक्षात येतं की हा असंतोष फक्त एका ठिकाणी नाही, तो पसरतोय अनेक नेत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे. मग त्या कायदेशीर अडचणी असोत किंवा राजकीय घुसमट, एक नाराजीचा सूर वाढताना दिसतोय. आणि इथे ना एक प्रकारचा पॅटर्न दिसायला लागतो. उदाहरणार्थ निलेश राणे, त्यांना असं वाटतंय की कोकणामध्ये भाजप त्यांना मुद्दाम बाजूला करतंय. दुसरीकडे शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाची अचानक झाडाझडती होते. तिसरं उदाहरण म्हणजे संतोष बांगर, ज्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल होतो. या सगळ्या घटना म्हणजे ह्या काही सुट्ट्या घटना नाहीत, यातून एक विशिष्ट संदेश जातोय असं दिसतंय. आणि तो संदेश नेमका काय आहे? तर या नेत्यांच्या मनात आता ही भावना घर करू लागली आहे की अरे, आपल्याला म्हणजे शिवसेनेच्या आपल्या गटाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. आणि साहजिकच ही भावना पक्षाच्या आतली नाराजी आणखी वाढवते. आता बघा, राजकारणात कसं असतं, जेव्हा वरच्या फळीतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असते तेव्हा त्याचे पडसाद थेट जमिनीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटतात. आणि आता नेमकं तेच होताना दिसतंय. या अंतर्गत धुसफुसीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसायला लागले आहेत. आणि हा परिणाम किती मोठा आहे? तर आकडा आहे 100हून अधिक. हा आकडा लहान नाहीये आणि तो खूप काही सांगून जातोय. अगदी बरोबर, 100पेक्षा जास्त कार्यकर्ते. आणि गंमत म्हणजे हे कार्यकर्ते कुठून परतलेत? तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यातून, त्यांच्या कोपरी मतदारसंघातून. हे कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आता स्वतःच्याच घरात एवढे कार्यकर्ते सोडून जाणं हा शिंदे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. आणि ज्यावेळी हे कार्यकर्ते परत आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी एक महत्त्वाचा संवाद साधला. त्यांनी एक थेट सवाल केला की स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून फटके खाणारी संघटना हवी की स्वाभिमानाने जगणारी संघटना हवी, हे आता तुम्हीच ठरवा. म्हणजे त्यांनी स्वाभिमान विरुद्ध अपमान असा एक पर्याय समोर ठेवला. हा एक अत्यंत स्पष्ट संदेश होता की स्वाभिमानासाठी परत येण्याचे दरवाजे उघडे आहेत. आणि इथेच पुन्हा एकदा मातोश्री या शब्दाचं भावनिक महत्त्व समोर येतं. कारण राजकीय मतभेद कितीही टोकाचे असले तरी काही नेत्यांच्या मनात जुन्या नात्यांची, जुन्या घराची ओढ कुठेतरी अजूनही कायम आहे, हे दिसू लागलंय. आणि हे विधान कुणाचं आहे माहितीये? हे उद्गार आहेत मंत्री भरत गोगावले यांचे. म्हणजे ज्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळे ही सगळी धुसफूस सुरू झाली त्यांचेच. ते काय म्हणतात? मातोश्रीशी आमचे संबंध आजही कायम आहेत. आणि संबंध असण्यात गैर काय आहे? बघा, हे वाक्य किती सूचक आहे. राजकीय वैर असूनही ती भावनिक नाळ कुठेतरी तुटलेली नाहीये, हेच यातून स्पष्ट दिसतं. आणि मग या सगळ्या वातावरणात एक जुनी भावनिक हाक पुन्हा एकदा आठवते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी दिलेली साद, चिमण्यांनो परत फिरा रे, ही हाक आता पुन्हा एकदा घुमू लागलीय. ही केवळ एक साद नाही, तर घरवापसीसाठीचं एक प्रतिकात्मक आवाहन आहे. बरं, ह्या सगळ्या तणावातून आणि धुसफुसीतून एक अगदीच अनपेक्षित गोष्ट घडताना दिसतेय. एक असं समीकरण समोर येतंय जे कदाचित भविष्याच्या राजकारणाची दिशाही ठरवू शकतं. याला म्हटलं जातंय कणकवली पॅटर्न. आता हे काय आहे? तर कणकवलीमध्ये एक अजबच राजकीय प्रयोग झाला. तिथे जे 2 गट एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आहेत, म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट, ते चक्क एकत्र आले आणि त्यांनी मिळून निवडणूक लढवली. आणि महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जातंय की या प्रयोगाला दोन्ही बाजूंच्या मोठ्या नेत्यांची एक प्रकारची मूक संमती होती. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न उभा राहतो की हा जो कणकवली पॅटर्न आहे तो फक्त एका निवडणुकीपुरता, एका स्थानिक पातळीवरचा समझोता आहे की ही एका मोठ्या घरवापसीची नांदी आहे? म्हणजे तुटलेले धागे पुन्हा जुळणार का?
याचं उत्तर तर येणारा काळच देईल, पण एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन आणि तितकंच रंजक वळण येतंय.